हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सी सॅट, यूपीएससी सी सॅट आणि बँकिंग या एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आपण दोनही विषय कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्वाचा सेशन घेतो आहे, ज्यामध्ये गट ब कंबाईन पूर्व परीक्षा 2024 अंकगणित व बुद्धिमत्ता शेवटच्या 20 दिवसाचं कसं नियोजन करणार आहे ते आजच्या सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ असा काही खूप मोठा व्हिडिओ नाही, छोटासा व्हिडिओ आहे, पण त्याच्यात तुम्हाला महत्वाची माहिती भेटणार आहे. तर ज्यामध्ये तुम्हाला अभ्यासाचे नियोजन आणि डे वाईज प्लॅन कसा करायचा, इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट काय काय आहे, हे आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझे जर सेशन तुम्हाला करायचे असेल तर आपले रेग्युलर सेशन आपल्या युट्यूबवर डेली सोमवार ते शुक्रवार, जिथे मी आता कंबाईन एक्झामसाठी अंतिम सराव करून घेतो आहे. अंतिम सराव म्हणजे फायनल रिव्हिजन वाला जे सेशन आहे ते मी घेतो आहे सोमवार ते शुक्रवार डेली 5 वाजता युट्यूबवर. करेक्ट, युट्यूबवर 5 वाजता. ठीक आहे, जॉईन करायला विसरू नका. ते सेशन झालं की लगेचच आपलं 6 वाजता आपल्या टेक्स्टबुक ऍपवर PYQचं सेशन असते, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण तिथे डिस्कस करत असतो. ठीक आहे, जर तुम्हाला हे सेशन जॉईन करायचं असेल तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका. म्हणजे मुलगा असेल तर बॉय म्हणून आणि मुलगी असेल तर गर्ल म्हणून लिहून पाठवा. म्हणजे मी तुम्हाला सेपरेट ग्रुपमध्ये बॉयज आणि गर्ल्सच्या जॉईन करून घेतो, जेणेकरून तुम्हाला हे सेशन बघता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे सेशन बघायसाठी टेक्स्टबुक ऍप हे डाउनलोड करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपली एक पेड बॅच सुरू आहे 6:30 वाजता, फास्ट ट्रॅक बॅच आहे. ही बॅच 2024 एक्झामला अनुसरून आपण घेतो आहे. म्हणजे राहिलेल्या दिवसात म्हणजे जे बुद्धिमत्तेचे टॉपिक्स आहेत ते आता आपण लाईव्ह मध्ये घेतोय आणि ऑलरेडी अंकगणित आपलं झालेलं आहे. आणि युट्यूबवर जे काही सेशन्स घेतो त्याची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल आणि बाकी सेशन्सचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मकरंद सर टेक्स्टबुक जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम चॅनलचा QR कोड तुम्ही स्कॅन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पीडीएफ त्यावर ते भेटत जाईल. तर चला, आजचा विषय महत्वाचा विषय आहे, जो 20 दिवस म्हणजे 20 डेज प्लॅन. हा 20 डेज प्लॅन कसा असला पाहिजे ते आपण जाणून घेऊया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कव्हर केलं होतं की तुम्हाला मी टोटल हे दिले होते, म्हणजे एक्झॅक्टली टोटल टॉपिक्स कोणते कोणते करायचे. ठीक आहे, हे सांगितलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता 20 डेज प्लॅन तुम्हाला माहिती आहे की 5 जानेवारीला आपली ग्रुप बी ची एक्झाम आहे. ठीक आहे, ग्रुप बी ची एक्झाम आहे 5 जानेवारीला. ठीक आहे, तर ग्रुप बी च्या एक्झामसाठी हा प्लॅन कसा असला पाहिजे. सपोज जर आजची तारीख मी पकडून चालतोय की टुडे इज 15 डिसेंबर, करेक्ट. ठीक आहे, म्हणजे इथून जर आपण पुढचे 15 दिवस जरी पकडले उरलेले आणि पुन्हा पुढचे 5 दिवस, म्हणजे याच्यात नियोजन कसं असलं पाहिजे, म्हणजे 4 जानेवारी पर्यंत नियोजन कसं असलं पाहिजे, म्हणजे 20 डेचा प्लॅन कसा असला पाहिजे तुमचा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला इथून काय करायचं आहे, तुम्हाला इथून म्हणजे जे टॉपिक निवडायचे आहे. ठीक आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला जर सांगतोय इकडे बुद्धिमत्तेमध्ये जर ब्लड रिलेशन. ठीक आहे, त्यानंतर ब्लड रिलेशन म्हणजे रक्ताचे नाते, जसं क्रमवार मांडणी. ठीक आहे, मांडणी. त्यानंतर घन, दिशा. ठीक आहे, दिशा. हे जे महत्वाचे जे टॉपिक आहेत. त्यानंतर वेन आकृत्या. वेन आकृत्या. त्यानंतर संख्या मालिका, वर्णमालिका. संख्या मालिका आणि वर्णमालिका. ठीक आहे, मी सांगतोय तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली. वर्णमालिका. त्याच्यानंतर तुम्हाला क्लॉक म्हणजे घड्याळ आणि दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर. ठीक आहे, कॅलेंडर. त्याच्यानंतर तुम्हाला बैठक व्यवस्थेचे प्रश्न. बैठक व्यवस्था जे इझी क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, विसंगत घटक आणि लपलेली आकृती. विसंगत घटक, विसंगत घटक, लपलेली आकृती, लपलेली आकृती. नंबर लेटर पझल. ठीक आहे, नंबर लेटर पझल म्हणजे ज्याला आपण कोडे म्हणतो. ठीक आहे, आणि दिशा
डायरेक्शन डिस्टन्स, ठीक आहे, आणि कोडिंग डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अँड डिस्टन्स म्हणजे तुम्हाला माहित आहे, अंतर व डायरेक्शन, दिशा व अंतर. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये 20 दिवसामध्ये याला काय करायचं, रोज इथून म्हणजेच आता बघा जसं हे 14 आहे टोटल टॉपिक्स, तर रोज एक टॉपिक घेऊन बसायचं. ठीक आहे. म्हणजे जसं आता हा एक टॉपिक घेतला याचा ब्लड रिलेशनचा, हा टॉपिक एक बेसिक कन्सेप्ट जिथून तुम्ही शिकला ते पूर्ण कम्प्लीट करायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर याच्यावरचे जे PYQs आहे हे PYQs डन करायचे. आता बघा होप सो होईल की ते एका दिवसात नाही होणार. म्हणजे तुम्ही जर सपोज एका तासामध्ये पूर्ण रिवाईज करता आणि PYQचे क्वेश्चन सॉल्व्ह करताय म्हणजे इयर वाईज, म्हणजे तुम्ही 2018 पासूनचे जरी क्वेश्चन घेतले आणि 2023 पर्यंत जरी क्वेश्चन केले, म्हणजे हे जे 5 वर्षाचे क्वेश्चन आहे मोर दॅन सफिशियंट, जास्त मागे नाही जायचं पुन्हा. किंवा 2017 पासून घेतले तरी चालेल. तर ब्लड रिलेशन केल्यानंतर हे PYQचे क्वेश्चन्स करून बघायचे. तर असं बघा इथे जे 14 किंवा जे काही तुमचे पुन्हा एखादा टॉपिक असेल 15 टॉपिक, तर इथून या पद्धतीने हे 15 दिवस या पद्धतीने चाललं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एक टॉपिक केल्यानंतर त्याचे PYQ लावून घ्यायचे. म्हणजे जसं क्रमवार मांडणी केल्यानंतर त्याचे PYQ लावून घ्यायचे. ठीक आहे. घन केल्यानंतर त्याचे क्रम म्हणजे PYQ लावून घ्यायचे. तर या पद्धतीने जवळपास 14 ते 15 दिवसात तुम्हाला हेच करायचं आहे. ठीक आहे. आणि हे 1 ते 1.5 तास द्यायचा आहे याला, म्हणजे बुद्धिमत्तेला, म्हणजे हे रिझनिंग आपण म्हणतोय, बरोबर आहे. मग त्याच पद्धतीने बघा, त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, त्याच पद्धतीने म्हणजे इथे आता पूर्ण टॉपिक नाही करत बसायचं आहे, फक्त तुम्हाला रिवाईज करायचं आहे, कारण तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे. म्हणजे येत्या 15 ते 20 दिवसात याला कसं कव्हर अप करत न्यायचं आहे, म्हणजे पूर्ण टॉपिकला टच. बघा एवढे टॉपिक जे स्क्रीनवर लिहिले आहे, एवढे टॉपिक जरी तुम्ही केले तरी ते मोर दॅन सफिशियंट आहे. काहीच याच्यापेक्षा जास्त करायची तुम्हाला गरज नाही आहे. तसंच आता बघा अंकगणितामध्ये, ठीक आहे, अंकगणितामध्ये कोणते कोणते टॉपिक केले पाहिजे. ठीक आहे. अंकगणितामध्ये कसं करायचं, जसं आता पहिला टॉपिक आहे संख्या व संख्या प्रकार. संख्या व संख्या प्रकार, बरोबर आहे, संख्या व संख्या प्रकार. त्याच्यानंतर दुसरा आहे वयवारी, तिसरा आहे भागीदारी. ठीक आहे. त्याच्यानंतर गुणोत्तर व प्रमाण, गुणोत्तर व प्रमाण. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे शेकडेवारी, आपण पर्सेंटेज म्हणतो, शेकडेवारी, नफा तोटा, नफा तोटा. ठीक आहे. त्याच्यानंतर वेळ व काम. ठीक आहे. त्यानंतर नळवटाकी. ठीक आहे. वेळ, अंतर व वेग, वेळ, अंतर व वेग. ठीक आहे. त्याच्यानंतर नाव व प्रवाह. ठीक आहे. त्याच्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. ठीक आहे. त्याच्यानंतर 12 तुम्ही करू शकता आकृत्यांची संख्या मोजणी, जे म्हणतो आपण, तो ऍक्च्युली रिझनिंग मध्ये येतो, पण ठीक आहे, आकृत्यांची संख्या मोजणी. ठीक आहे. त्याच्यानंतर भूमिती, जॉमेट्री. तर आता बघा हे जे मी 13 लिहिलेले आहे, आता जरुरी नाही की तुमचं ऍक्च्युली डेली एक टॉपिक होईलच होईल. याला काय करायचं आहे, पहिले जसं तुम्ही पूर्ण रिवाईज केला, ठीक आहे, होऊ शकते की तुम्हाला 1 ते 1.5 तास लागेल. बुद्धिमत्तेपेक्षा अंक गणितेला तुम्हाला जास्त वेळ लागत आहे. आणि सोबत सोबत याचे 2018 पासूनचे, जसं मी तुम्हाला सांगितलं, 23 पर्यंतचे PYQs बघून घ्यायचे. म्हणजे जेणेकरून काय होईल आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर टॉपिकवर कोणत्या पद्धतीचा क्वेश्चन येतो याचं तुम्हाला एक क्लॅरिटी येऊन जाईल. म्हणजे वयवारीवर जर आला आहे तर वयवारी कंबाईन ग्रुप बीच्या एक्झाम मध्ये कसा क्वेश्चन येतो, भागीदारीमध्ये कसा क्वेश्चन येतो, गुणोत्तर व प्रमाणमध्ये कसा येतो, शेकडेवारी, नफा तोटा. मग ह्या टॉपिक मधून मग आपल्याला कोणतं इझी जातं, म्हणजे एक्झॅक्टली क्वेश्चन जर पिक केला तर पटकन कोणता क्वेश्चन सॉल्व्ह होतं, तर हे तुम्हाला कधी माहिती होईल, जेव्हा तुम्ही ह्या सगळ्यांची म्हणजे तयारी कराल. तर जवळपास बघा हे पूर्ण टॉपिक तुम्हाला करायला जवळजवळ 20 दिवस लागेलच आहे. कारण 13 जरी टॉपिक म्हटलंय तर पूर्ण PYQ करून रोज 1.5 तास जरी दिला तर तुम्हाला 20 दिवसात हे कम्प्लीट होईल. तर तसंच हे जसं मी म्हटलं तुम्हाला 14 ते 15 दिवसात बुद्धिमत्ता, आणि 20 दिवसात हे जर तुम्ही केलं आणि शेवटचे जे उरलेले
जे काही मग दिवस आहेत, जसे 5 दिवस उरलेले आहेत, जर तुम्हाला वाटत असेल की कोणता जर टॉपिक माझा कच्चा आहे, याच्यात थोडासा वेळ लागतोय किंवा याच्यातले क्वेश्चन्स रेग्युलर बेसिसवर येतात, जसं आपण सेशन्सच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो, आणि अंतिम आपलं जे रिव्हिजन आहे त्यामध्ये आपण ते सेशन घेत असतो, जे क्वेश्चन घेत असतो, कव्हरअप करत असतो, तर तो वेळ त्याला द्यायचा. म्हणजे काय होईल ना, टॉपिक इंडिव्हिज्युअल टॉपिक सोबत तुम्ही जर टॉपिक वाईज PYQ जर तुम्ही घेतले, तुम्हाला मार्केटमध्ये पुस्तक पण अवेलेबल भेटून जाईल. ज्ञानदीप अकॅडमीची कंबाईन पूर्व परीक्षेची भाग 2 म्हणून त्यांनी दिलेला आहे, त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टॉपिक वाईज त्यांनी दिलेले आहे. तर ते जरी तुम्ही पुस्तक घेऊन घेतले आणि त्यानं क्वेश्चन लावणं सुरू केले, तरी तुम्हाला हे पूर्ण प्रॉपर पद्धतीनं म्हणजे जे टॉपिक मी सांगितलेले आहे, जेवढे काही 14 ते 15 टॉपिक जे रिझनिंगचे सांगितलेले आहे, आणि अंकगणिताचे जे काही तुम्हाला मी 13 टॉपिक सांगितलेले आहे, तर तुम्ही, मला असं वाटतं की या पद्धतीने तुम्ही कव्हरअप करत न्या. होप सो तुम्हाला हे प्रॉपर जे मी सांगितलं आहे इथे की इंडिव्हिज्युअल टॉपिक सोबत PYQ कव्हर करत नेलं म्हणजे आपली तयारी खूप चांगल्या पद्धतीने होते. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला फास्टॅग बॅच जर जॉईन करायची असेल, MPSC कंबाईनची जर फास्टॅग बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल, ठीक आहे, तर आता यामध्ये बुद्धिमत्ता सुरू आहे. म्हणजे हे आपलं 2 जानेवारी पर्यंत संपून जाईल. 600 तुम्ही जर आज सबस्क्रिप्शन घेताय, तुम्हाला 700 रुपयात ही बॅच भेटणार आहे. ठीक आहे. 8 महिन्यात सबस्क्रिप्शन तुम्हाला भेटत आहे, तर ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि अप्लाय कुपन कोड जॉईन नाव केल्यानंतर अप्लाय कुपन कोड मध्ये जाऊन तुम्हाला मकरंद हा कोड टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिस्काउंट भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, हा माझा एक पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे. जर तुम्हाला काही जरी अडचण असेल, किंवा कॉलिंग नंबर आहे, जर काही अडचण असेल सबस्क्रिप्शन बद्दल म्हणा किंवा तयारीबद्दल म्हणा, जर तुम्हाला काही विचारायचं असेल, तर ह्या नंबरवर तुम्ही मला नक्कीच विद्यार्थी मित्रांनो कॉल करा. तुमची जी काही अडचण आहे ती मी ऍड्रेस करेल. तुम्ही रविवार असेल किंवा शनिवार असेल आणि कॉल केला तरी चालेल आहे. जर एखाद्या वेळेस मी कॉल नाही उचलला तरी कॉल बॅक करतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला MPSC NCERT फाउंडेशन कोर्स 2025 म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची बॅच सुरू होत आहे. त्यासाठी आपण एक फाउंडेशन कोर्स लॉन्च करतोय 16 डिसेंबर पासून, ज्यामध्ये तुम्हाला NCERT बेस्ड लाईव्ह कोर्स, NCERT बेस्ड मॉक 500+ मॉक टेस्ट, NCERT अभ्यासक्रमातून 300 अधिक अभ्यासासाठी नोट्स, पूर्ण पुनरावृत्तीसाठी 1000 पेक्षा अधिक विषयानुसार प्रश्न आणि बॅक क्वेश्चन्स NCERTचे कव्हर केले जातील. ज्यामध्ये तुम्हाला हे जे शिक्षक दिसत आहे, हे सगळे शिक्षक तुम्हाला या बॅचमध्ये शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, MPSC राज्यसेवा 2025 यशोदय 4.0 इंटिग्रेटेड बॅच आणि फाउंडेशन बॅच, जसं मी तुम्हाला सांगितलं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार जी पुढच्या वर्षी एक्झाम होणार आहे त्याची तयारी तुम्हाला आतापासूनच लागणार आहे. तर तुम्हाला याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर 20,000 पर्यंत आपण याचं सबस्क्रिप्शन देऊ शकतो. तुम्ही जर घेतलं तर हे 35,000 होईल डायरेक्ट ऍपवरून जर परचेस केलं तर. तुम्हाला जर हे सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जरी नसेल घ्यायचं आणि फक्त विचारायचं जरी असेल, काही कार्यवाही करायची असेल, म्हणजे तुम्हाला की सबस्क्रिप्शन कसं काय काय कव्हर करण्यात येतील, तर हा तुम्हाला नंबर दिला आहे. ठीक आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करून देखील विचारू शकता. तुम्हाला या बॅचमध्ये काय भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह कोर्स, मेन्स उत्तर लेखन, प्रिलिम टेस्ट सिरीज, मेन्स टेस्ट सिरीज, 1000 अधिक स्टडी नोट्स आणि मेंटरशिप सत्र तुम्हाला भेटणार आहे. आणि 16 डिसेंबर पासून ही बॅच सुरू होत आहे विद्यार्थी मित्रांनो. तो होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. ज्या पद्धतीनं मी सांगितलं, जे टॉपिक मी सांगितलं, टॉपिक वाईज जर तुम्ही PYQ करत नेले तर तुम्हाला सॉल्व्ह करायला खूप इझी होऊन जाईल, आणि म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग जी आहे ती अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीने बनेल. तर चला पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, आणि जो नंबर मी तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवर, त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज टाकून द्या. व्हॉट्सअप नंबर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पुन्हा एकदा मी या स्लाइडवर तुम्हाला देतो आहे. ठीक आहे. ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज टाका, आणि काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉल देखील करू शकता. चला, सो थँक्यू व्हेरी मच गाईज, थँक्यू व्हेरी मच. येस.